नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लक्ष्मण केशवगिरी आपल्या सर्वांचे सक्सेस एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। मित्रांनो, नुकतेच बघा भारतातील 2 रामसर स्थळ काय केले आपण यादीत समाविष्ट केले आहे। तर ते 2 कोणते आपण लगेच बघून घेऊया। बिहारमधील कुठलचे ते बिहारमधील 2 नवीन रामसर स्थळांचा समावेश यादीत केला आहे। कोणते कोणते? गोकुळ जलाशय आणि उदयपूर सरोवर। गोकुळ कुठे रे? बक्सर जिल्हा आणि उदयपूर कुठे तुमचा पश्चिम चंपारण जिल्ह्यात आहे। त्यानंतर या समावेशामुळे सप्टेंबर 2025 अखेर भारतातील एकूण किती झाले? आता भारतात टोटल 93 रामसर स्थळांची यादी झालेली आहे। भारतातील पहिले रामसर स्थळ कुठे झाले? तर ओडिशातील चिलका सरोवर आणि राजस्थानमधील केवलादेव राष्ट्रीय उद्यान, ठीक आहे, यांना संयुक्तपणे मान्यता मिळालेली होती। त्यानंतर बघा काही महत्त्वाचे मुद्दे आहेत। भारताने 1 फेब्रुवारी 1982 रोजी रामसर कन्व्हेन्शनवर स्वाक्षरी केलेली होती। त्यानंतर भारतातील सर्वाधिक रामसर स्थळे असणारा राज्य कोणते? तमिळनाडू। टोटल किती? 20 आहे। किती इथं? टोटल 20 स्थळे तमिळनाडू राज्यात आहे। त्यानंतर सर्वात मोठे रामसर स्थळ पश्चिम बंगालमधील कोणतं? सुंदरबन। सगळ्यांमध्ये सुंदरबन म्हटलं तरी चालेल। त्यानंतर रामसर स्थळ म्हणजे काय? रामसर स्थळे ही विशिष्ट प्रकारची पाणथळ जमीन असतात ज्या वैविध्य, पर्यावरण आणि संरक्षणाच्या दृष्टीने काही आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या ठरलेल्या असतात। या स्थळांचे नाव रामसर हे इराणमधील काय एक रामसर शहराच्या नावावरून पडलेले आहे, जिथे 1971 मध्ये रामसर कन्व्हेन्शन ऑफ वेटलँड्स या पाणथळ प्रदेशाच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय करार झालेला होता। हा करार पाणथळ जागांचे संरक्षण आणि त्यांचा शाश्वत वापर सुनिश्चित करतो। महाराष्ट्रात एकूण किती येतं? तर 3 येतं। कोणकोणते? नंदुरमाधमेश्वर, लोणार सरोवर आणि ठाण्याची खडी। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे सक्सेस एज्युकेशन।